आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. मी उद्धव फंगाळ. आपण आज आलो आहोत विवेकानंद अर्बन बँकेमध्ये. भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत आपल्यासोबत शिव पाटील ठाकरे. शिव पाटील ठाकरे यांची ओळख मेकर तालुक्यासह पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. अलीकडच्या काही काळामध्ये त्यांनी विवेकानंद अर्बन नावाची पतसंस्था सुरू केलेली आहे. अनेक चांगलं काम त्या पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांचं शहरामध्ये नंतर ग्रामीण भागातही सुरू आहे. जानेफळ येथे सुद्धा त्यांची शाखा आहे आणि भाजपच्या माध्यमातून ते गेल्या अनेक वर्षापासून काम करतात. पक्ष जरी भाजप मेकर तालुक्यात वाढला नसला तरी एकनिष्ठ लोक आणि भाजपचा किंवा महायुतीचा जेव्हा राजकारणाचा किंवा निवडणुकीचा विषय येतो तर हे लोक एक दिलानं कामं करतात. गटबाजी थोडाफार प्रकार हा दोन म्हणजे सर्वच पक्षात असतो, त्याबद्दल काही चढवड असतेच, त्याबद्दल काही अडचण नाही. पण जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हे लोक गटबाजी बाजूला ठेवून आपल्या महायुतीचा उमेदवार कोण आहे, मग तो भाजपचा असो, शिवसेनेचा असो या इतर कोणाचा असो, तो महायुतीचा उमेदवार आहे, त्या उमेदवाराचं काम हे लोक इमानदारीनं करत असतात. आपण आता शिव पाटील ठाकरे यांच्याशीच बाकीच्या गोष्टी बोलून घेऊ. ठाकरे साहेब नमस्कार. नमस्कार. आता प्रथम तुम्ही बँकेविषयी सांगा, 1-2-3 मिनटं. बँकेची सुरुवात कशी झाली, तुमच्या डोक्यात कसा विचार आला, सहकारामध्ये कसे आले तुम्ही राजकारणातून, एक थोडक्यात माहिती जर असेल. आपण पाहिलं असेल की विवेकानंद अर्बन पतसंस्थेची स्थापना ही जानेवारी 2021ला केली. मूळ संकल्पना ही कोविडच्या अगोदर 19मध्ये जो माझ्या मनामध्ये होती. जवळपास 2010 पासून मी विधिज्ञ म्हणून मेकर न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतो आणि त्यानंतर मग विविध सहकार विभागामध्ये अनेक केसेस चालवल्या. काही शावकरकीच्या केसेस असतील किंवा इतर काही शेतकऱ्यांच्या अडचणी असतील. त्यावेळेस माझ्या लक्षामध्ये आलं की मेकरमध्ये एक खूप पोषक वातावरण आहे आणि या भागामध्ये पतसंस्थेचं जाळं खूप कमी प्रमाणात आहे. या ठिकाणी मग शावकारकीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची लूट होते. यापूर्वी शावकारकीच्या केसेस मोठ्या प्रमाणात या भागामध्ये होतात. मग याचं जर चिंतन केलं तर असं लक्षात आलं की पतसंस्थेचं नेटवर्क हे या ठिकाणी जर वाढलं तर आपण एक चांगला पर्याय देऊ शकतो आणि त्या माध्यमातून हुतकुरू किंवा काही कष्ट करणारे शेतकरी आहेत की त्यांना आपण एक कर्ज या पतसंस्थेच्या माध्यमातून देऊ शकतो. पण बदल्या काळामध्ये मग 2020ला कोविड आला. कोविडच्या मध्ये मग विषय थोडासा मागे पडला आणि 21ला आपण त्यामध्ये मग नोंदणी करून त्याचं उद्घाटन आमचे राजकीय गुरु आदरणीय डॉक्टर संजयजी कुटे साहेब यांच्या व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी केलं. आणि आता बघता बघता पतसंस्थेचे जवळपास 3 शाखा मुख्यालय पकडून ह्या झाल्या आहेत. एक मेखरचा आता विस्तार होतो आहे. मेखरचं विस्तार झाल्यामुळे लोकांना सोयीचं व्हावं म्हणून आपण शहर शाखा सुद्धा खालच्या बस स्टँड या ठिकाणी सुरू केली आणि जानेफळच्या भागामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी सुरू केली. आता जवळपास पतसंस्थेला 3 वर्ष होऊन 4थ्या वर्षामध्ये आपलं पदार्पण झालं आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. आपणही चांगल्या पद्धतीनं सेवा देतोय आणि लोकांचा विश्वास संपादन करण्यात विवेकानंद अर्बन परिवार जे संचालक असतील, सगळे ग्राहक असतील, सभासद असतील, त्यांचा विश्वास हा आम्ही संपादन केला याचा आज आनंद होतोय. तर राजकारणावर बोलू आपण. निवडणुका सुरू झालेल्या आहेत. तुम्हाला सांगायचं काम नाही, तुम्ही भाजपचे तालुका अध्यक्ष असल्यामुळं तुम्हाला सर्व गोष्टीची माहितीच आहे. काय चित्र राहील मेकर मतदारसंघाचं? आपण पाहिला असेल की ज्यावेळेस 2 टर्म विद्यमान आमदार साहेब हे राहिले, त्याच्यानंतर 3ऱ्या टर्मला कोरोना काळ आला. कोविडच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे पूर्णपणे अयशस्वी आणि त्यांना ती परिस्थिती हाताळण्यात ते सरकार पूर्णपणे कुचकामी दिसून आलं. त्याच्यामध्ये आतोनात जनतेचं महाराष्ट्राच्या काय म्हणतात की त्यांना अनेक मृत्यू झाले. अशा या सरकारकडून लोकांना ज्या अपेक्षा होत्या संकट काळामध्ये ते पूर्ण करू शकले नाही आणि त्याच्यामुळे शिंदे साहेब असतील हे त्याच्यामधून बाहेर पडले आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थाने देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, नंतर अजितदादा पवार असतील,
हे एकत्र आल्यामुळे एक सक्षम नेतृत्व, सक्षम सरकार या महाराष्ट्राला मिळालं. आणि आपण पाहिलं असेल की या 2-2.5 वर्षामध्ये कधी नव्हे ते ऐतिहासिक विकासाचे कामं, म्हणजे पूर्वी एक कोटीच्या घरामध्ये असायचे 200 कोटी 300 कोटी, पण एक 5-5 हजार कोटीचे कामं प्रत्येक मतदारसंघामध्ये झालेले आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये जर पाहिलं असेल तर विद्यमान आमदार साहेबांनी मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं केले. विद्यमान आमदार साहेब म्हणजे कोणते? आदरणीय संजय रायमुलकर साहेब. आणि मग महायुतीचा घटक या नात्याने भाजप पक्ष असेल आणि इतरही आता अजित पवार गट असेल, तर या सर्वांनी त्यांच्या त्या भागामध्ये जे कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी विविध कामं दिले आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. रायमुलकर साहेबांना मेहकर मतदारसंघात विकास केला का असं तुम्हाला वाटतंय का? हो, नक्कीच. काय नाही आपण पाहिला असेल की आकडेवारी आपल्या डोळ्यासमोर आहे. आपण आता जिल्हा वाईज जरी पाहिलं, जिल्हा सर्कल वाईज जरी पाहिलं किंवा शहराच्या विविध प्रभागावाईज जरी पाहिलं, तर प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात कामं झाले. म्हणजे रस्ते असतील, नाले असतील किंवा इलेक्ट्रिसिटीची कामं असतील. पूर्वी मेखरचा एक भाग जो होता तो पूर्वी त्यांना मतदानापासून वंचित राहायचा. त्या ठिकाणी त्यांना टॅक्स त्यांच्याकडून घेतला जायचा, पण त्यांना इतर सुविधा मिळत नव्हत्या. तो सुद्धा भाग आता मेहकर शहरामध्ये विलीन झाला. त्या भागामध्ये प्रचंड कामं झाले. ग्रामीण भागात तुम्ही जर केले तर किमान प्रत्येक गावामध्ये 1 कोटी 2 कोटीच्या वरतीच कामं कमीत कमी झालेले आहेत. जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कामं त्या ठिकाणी दिसून येतात. विरोधी पक्षवाले आरोप करत आहेत की 15 वर्षामध्ये आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी कोणतीच कामं केलेली नाही, त्यामुळे आम्हाला म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या असं ते वेळोवेळी सांगताना दिसत आहे. तुम्हाला सुद्धा माहीतच असेल. त्याच्याबद्दल तुम्ही म्हणता की बा हजारो कोटीचे कामं केले, ते मग म्हणतात कामं केलं नाही, याचा अर्थ काय? नाही, आता काय आहे की विरोधकांना कोणताच मुद्दा हाती त्यांच्या राहिला नाही. जनतेनं मनावर घेतलेलं आहे की महायुतीच्या प्रत्येक विधानसभामध्ये त्या महायुतीच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान माननीय मोदीजी साहेब असतील, यांनी सुद्धा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. मोठ्या स्वरूपातले प्रोजेक्ट या ठिकाणी झाले. हे जे विरोधक आज बोलत आहेत, याच विरोधकांनी समृद्धी महामार्गाला सुद्धा विरोध केला होता. आज पाहिला असेल, समृद्धी महामार्गामुळे आपण अतिशय कमी वेळामध्ये नागपूर असेल, आता शिर्डीपर्यंत, इगतपुरीपर्यंत रस्ता झाला, तर लवकरच मुंबईपर्यंत सुद्धा सुरू होईल. आपण कमी वेळामध्ये जाऊन काम आटपून एका दिवसामध्ये आपण परत येऊ शकतो. हा विकास नाही तर काय आहे? तुम्ही पाहिला असेल की पालखी महामार्ग असेल, मेखर चिखली रोड असेल, आता अमरापूर ते बेलगाव पर्यंतचा रोड आहे त्याचं सुद्धा टेंडरिंग आणि भूमिपूजन झालं. असे अनेक कामं आहेत. मग आता विरोधकांना हे जर दिसत नसतील तर मला असं वाटतं त्यांना फक्त एक विरोधाचं राजकारण करायचं असा त्यातून अर्थ होतो. शिवाय जर कामं केले नाही तर मग त्यांनी हे जे काही कामं केलेले आहेत यावरती स्पेसिफिक बोलावं की भूमिपूजन झालेलं आहे, काम सुरू नाही आहे का, फक्त नुसतं घोषणा केलेल्या आहेत. आपण जर पाहिला असेल कामं बरोबर विकास, हे कामाबरोबर जो विकास आहे इतर, तो सुद्धा झालेला आहे. आता आपण पाहिला असेल की आत्ताच पत्रकार परिषद झाली महायुतीच्या विद्यमान आमदार साहेबांनी घेतली. त्यामध्ये MSEBचं ऑफिस पूर्वी आपल्याला खामगाव जावं लागायचं, आता ते मेखरला त्यांनी मंजूर करून आणलं. हा विकासाचाच भाग आहे ना. विकास कोणता आहे त्यांनी सांगावं मग विरोधकांनी, याला विकास म्हणतात म्हणून. दुसरा एक प्रश्न आहे, महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. महाविकास आघाडी करून काँग्रेस जागा मागत आहे, उबाठा जागा मागत आहे. मग तसं महायुतीकडून तुम्ही भाजपवाले जागा मागत नाही का? का तुम्हाला वाटत नाही तर भाजपचा आमदार व्हा म्हणून? नक्कीच कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना नक्कीच वाटते की आपण सुद्धा या ठिकाणी जागा मागितली पाहिजे. मग तशी मागणी तुम्ही पक्षाकडे केली का? परंतु आमच्याकडे जे काही उमेदवार आहेत, ही जागा राखीव असल्यामुळे मुळातच त्या उमेदवारांच्या त्यांनी ही सुद्धा अशी मागणी काही वरिष्ठ पातळीवरती सुद्धा काही केलेली दिसत नाही. ते केली पाहिजेत, परंतु परिस्थिती अशी आहे की जरी या ठिकाणी आज मागणी केली नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की पक्ष या ठिकाणी छोट्या प्रमाणात आहे. पक्षाची ताकद प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक बूथवरती वाढलेली आहे. आता
आपण पाहिलं असेल की एक 2014ला सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यावेळेस भाजप सुद्धा या ठिकाणी स्वतंत्र लढला होता. तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान झालं होतं. आता तो जरतरचा विषय आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी जे जे उमेदवार आहेत पक्षाचे त्या ठिकाणी त्यांना प्राधान्य देत आहेत. त्यांचं काम किंवा हा विषय मेहकर तालुक्यात भाजपचे 2 तालुकाध्यक्ष आहेत, असं काय मग? याची नाही, काय आपण जर माहिती? पाहिलं असेल की हे चित्र जरी असेल पण सत्य परिस्थिती काय आहे हे आपल्यासारख्यांना सुद्धा माहीत आहे. तरी सुद्धा आपण हा प्रश्न विचारला तर यामध्ये असं झालेलं आहे की कोणत्याही पदाधिकाऱ्याची नियुक्ती करताना मुलाखती होतात. जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते जे असतात त्यांना सर्वांना विश्वासात घेतले जाते. परंतु या निवड प्रक्रियेमध्ये मागे सुद्धा आम्ही बोललो होतो या विषयामध्ये. विद्यमान जिल्हाध्यक्ष जे आहेत यांनी वरिष्ठांना विश्वासात घेतलं नाही. परस्पर नवख्या बाहेरून आलेल्या लोकांना परस्पर नियुक्ती केल्या गेली. त्याच्यानंतर या ठिकाणी महामंत्री होते, कंकाळताई असतील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद लष्के असतील, ज्येष्ठ नेते मंडळी असेल, या सर्वांना या प्रक्रियेमध्ये विचारणा सुद्धा करण्यात आली नाही आणि ते चुकीचं होतं. तर त्यांना महामंत्री केले, जिल्ह्याचं उपाध्यक्ष केले, ते ज्या भागामधून येत आहेत तर त्या भागामध्ये नियुक्ती करताना त्यांना विचारणं गरजेचं होतं. आणि तुम्ही त्यांना तर विचारलं नाही पण तुम्ही वरिष्ठांच्या सुद्धा नियमाचं किंवा त्यांना न विचारता ह्या नियुक्त्या केल्या गेल्या. त्याच्यानंतर मग आम्हालाही त्या महामंत्री आणि जिल्हा उपाध्यक्ष यांनी माझी परत नियुक्ती केली. मीच त्या पदावर कायम राहावा असं काही माझा अट्टहास नव्हता. बरोबर. परंतु अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना असतील, पदाधिकाऱ्यांच्या विचार विनिमय करून त्यांनी ठरवला निर्णय असेल तर मला त्या पदावर परत राहावं लागेल. आता राहिला दुसऱ्या तालुका अध्यक्षाचा त्यांचा विषय आहे. महायुतीचे उमेदवार आमदार संजय रायमुळकर साहेब हेच राहणार, हे जवळपास निश्चित झालेलं सारखंच आहे, फक्त जाहीर होण्याचं बाकी आहे. मग तुम्ही भाजपचे सर्व गट विसरून जे असेल नसेल समजा आमदार साहेबांचं काम करणार का? आपण पाहिला असेल की 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी एवढ्याच ताकदीनं सक्रिय राहून आमदार साहेबांचं प्रत्येक त्यांच्या प्रवासामध्ये आम्ही सोबत राहिलो, प्रामाणिकपणे बूथवरती काम केलं. आमचा एकाही कार्यकर्त्यांनी विरोधात काम केलं नाही. परंतु मी हे सुद्धा आठवण करून देईन की लोकसभेला ज्या काही पदाधिकाऱ्यांनी काम केलं नव्हतं तर अशा पदाधिकाऱ्यांचं आम्ही तेव्हाच तक्रारी केल्या होत्या की हे युती धर्म पाळत नाही. आणि ज्यावेळेस नगरपालिकेच्या मैदानावरती खासदार साहेबांची विजयी सभा झाली होती त्या सभेत सुद्धा मी हा विषय बोललो होतो. म्हणजे आम्ही तेवढंच प्रामाणिकपणे काम करतो आणि चुकीचं करत असेल तर ते सुद्धा बोलून दाखवतो. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजप हा प्रामाणिकपणे पक्षाचा आदेश मानून आणि बाजूचं स्वार्थ सोडून राष्ट्रहित, पक्षहित, त्याच्यानंतर महायुतीचा भाग म्हणून प्रामाणिकपणे काम करतो आणि या निवडणूक सुद्धा तेवढंच ताकदीने काम करेल. तुम्ही एकंदरीत ग्रामीण भागात, शहरी भागात तुमचा संपर्क येतो, सहकार्याच्या माध्यमातून येतो, राजकारणाच्या माध्यमातून येतो. एक आमदार संजय रायमुळकर साहेबांचं मेहकर मतदारसंघात काय वातावरण आहे? एक भाजप पक्ष तालुका अध्यक्ष म्हणून नाही, एक जनरल एक नागरिक म्हणून काय वातावरण आहे? हे बघा, एवढ्या कोट्यवधीची कामं केल्याच्या नंतर प्रत्येक समाजातल्या विविध अतिशय म्हणजे जिथपर्यंत पोचता येईल त्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं. त्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचं काम केलं. शेतकऱ्याच्या समस्या असतील, विविध समस्या असतील, त्यांना न्याय देण्याचं त्यांनी काम केलं. आता एवढं जर त्यांच्या पाठीमागे एवढा हा सगळी जनता उभी आहे तर 100% विजयाचंच वातावरण त्यांच्या पाठीमागे आहे. मी तर म्हणेल की मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये जास्त मताधिक्य घेऊन ते निवडून येते, त्यात काही शंका नाही. हे होते शिव पाटील ठाकरे साहेब आपल्यासोबत, भाजपचे तालुका अध्यक्ष. त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि वस्तुस्थिती मांडली. भाजपचे 2 तालुका कसे होते, कसे आहेत नसते हे सुद्धा, म्हणजे विरोध 2 गट असताना सुद्धा एक परिस्थिती त्यांनी मांडली. नंतर विवेकानंद अर्बनचा त्यांचे स्वतः अध्यक्ष येतं, त्यांची मुहूर्तरेर कशी रोवल्या गेली आणि कसा तिचा प्रचार प्रसार सुरू आहे ते सुद्धा सांगितले. आणि भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये भाजपच्या योजना गोरगरिबांसाठी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत
एक महायुतीचं वातावरण मेहकर मतदारसंघासह पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि आमदार संजय रायमुलकर साहेब हे 100% विजय तर होतीलच, पण जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन विजय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नमस्कार. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार, बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.